न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अकोले तालुक्यातील गणोर येथे दूध दरवाढी संदर्भात शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शुभम आंबरे, संदीप दराडे आमरण उपोषणाला बसले। यावेळी शेतकरी राजाच्या प्रमुख मागण्या: शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 35 रुपये बाजारभाव द्यावा, राज्यात दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्याचे भाव कमी करावे, शासकीय अनुदानातून पशु विमा योजना सुरू करावी, दुधाला ऊसाप्रमाणे FRPच्या धर्तीवर किमान रास्त व फायदेशीर दर MSP देण्यात यावी, दूध व दुग्धजन्य पदार्थांची आयात बंद करून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे। यावेळी सुशांत आरोटे, सुभाष आहेर, भाऊ पाटील, आंबरे, ज्ञानेश्वर आहेर, अशोक उगले, अनिल आंबरे, नानासाहेब दळवी, सोमनाथ आहेर, सोमनाथ बोंबले, किरण आहेर, शांताराम गोरडे, शिवाजी आंबरे, विजय आहेर, भगवान खतवडे आदी उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। राज्य शासनाने दुधाच्या संदर्भात सातत्याने चुकीचे धोरण घेतल्यामुळे या वर्षभरामध्ये 2 वेळा उपोषण करण्याची आमच्यावर वेळ आली। 6 महिन्यापूर्वी अकोले तहसील कार्यालयासमोर 9 दिवस आमरण उपोषण केलं। त्यावेळी आम्हाला खोट्या अशा पद्धतीचे आश्वासनं दिले स्वतः मंत्री महोदय विखे साहेबांनी, त्यानुसार कुठली अंमलबजावणी झाली नाही। आणि आता अगदी भाव कोसळल्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा गणोरे गावामध्ये उपोषण करण्याची वेळ आली। आज सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत दुधाला 3-5-8-5 गुणवत्तेच्या दुधाला 40 रुपये बाजारभाव राज्य शासन देत नाही, तोपर्यंत आम्ही या मंडपातनं उठणार नाही। आम्ही अन्नत्याग आजपासून केलेला आहे आणि आमच्या पाठीमागे हा संपूर्ण तालुका नाही तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आहेत। या गणोरे गावातील आणि विभागातील सर्व शेतकरी आमच्या पाठीशी आहेत। म्हणून नक्कीच आम्हाला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली उपोषण करताना। पुढील 8 दिवस लागो, 10 दिवस लागो, 15 दिवस लागो, राज्य शासनाला नक्कीच यावेळी दखल घ्यावी लागेल। जोपर्यंत 40 रुपयाचा बाजारभाव जाहीर होत नाही, भेसळच्या संदर्भात योग्य ते निर्णय घेतले जात नाही, पशुखाद्याचे भाव कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जात नाही, तसेच गायींना इन्शुरन्स शासनाकडनं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही या मंडपातून उठणार नाही। आजपासून या उपोषणाची सुरुवात झालेली आहे। न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी राजेंद्र आंबरे, अकोले।